उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व आलेले सेवेकरी आणि भाविक, राज्याच्या सीमारेषा ओलांडून परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन स्वामींचं कार्य जनमानसामध्ये पोचवण्यासाठी, जनतेला स्वास्थ्य, सौख्य, समाधान मिळण्यासाठी, त्यांच्या समस्यामुक्त जीवन करण्यासाठी खरं तर या पुण्यभूमीत आपण आलेला आहात. आपण आला नाहीत, स्वामींनीच आपल्याला स्वामींचं कार्य म्हणून पाठवलेलं आहे, म्हणून आपण आलेला आहात. आज गुरुवार आहे. गुरुवार आणि रविवार या पुण्यभूमीत स्वामींचा जनता दरबार भरवला जातो. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत जगातून, देशातून, राज्यातून असंख्य समस्याग्रस्त भाविक, उद्ध्वस्त झालेली मनमतं या ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद आणि ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आपण आलेला आहात. तथापि या कार्याचा जो उद्देश आहे तो आपण या सेवेतून आणि सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये या कार्याचा स्वच्छ, पारदर्शक एवढाच उद्देश आहे की प्रथम देशाला प्राधान्य द्यावं, आपल्या हातून देशकार्य, समाजकार्य घडावं, धर्मकार्य घडावं आणि मग आपल्या वैयक्तिक जीवनाकडे वळून वैयक्तिक आणि कौटुंबिक निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी आपण आपला स्वतःचा काही वेळ या कार्याला समयदान द्यावा, ही मांग या कार्याची आहे. म्हणून आज आपल्यामध्ये सर्वप्रथम ही भारतीय संस्कृती कणखर, मजबूत, टिकाऊ होण्यासाठी आज अनेक भगिनी वर्ग आलेला आहे आणि या विभागात काम करणारा जो भगिनी वर्ग आहे तो सातत्यानं ग्रामाभियान करत आहेत. तर सर्वप्रथम आज आपण वटपौर्णिमेनंतर पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी परवाच आपण वडाच्या झाडाची भगिनींनी पूजा केलेली आहे. त्याचा यथार्थ शास्त्र भविष्यकाळासाठी जी धोक्याची घंटा आहे ती सावरण्याचं काम या पर्यावरणातून विज्ञान आणि अध्यात्म याची कास धरून आपण ते समजून घ्यायचं आहे. तर आज आपल्यात मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन अन्य भगिनींना अस्मितेविषयी, देशाविषयी, धर्माविषयी आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, समाधान मिळण्यासाठी आणि सेवेकरी होण्यासाठी आपण काय करावं, हा मूलभूत प्रश्न आज आपण याकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आमच्या भगिनी अन्य भगिनींना विचारणा करतील की तुमच्या घरात देवघर आहे काय? असेल तर त्यात देव किती, कोणते, कसे आहेत? म्हणून देवघर, देव्हारा ही भारतीय संस्कृतीची मूलभूत नाळ आहे आणि त्यामध्ये आपले मृत पूर्वज आहे, वडील गेलेले असतील तर त्यांचा टाक आहे का? आपले कुलदैवत खंडोबा आहे, त्यांचा टाक आहे का? आपली कुलस्वामिनी आपल्याला माहीत आहे का? माहीत असेल तर तिचा टाक आहे का? आणि असेल तर आपण तो पुजतो का? आणि माहीत असेल तर प्रतिवर्षी देवी खंडोबाला जातो का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारा.
ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं या वाक्यातमध्ये आहे. आज आपण डझनभर जी काही प्रश्न लिहिलेली आहे त्याची उत्तरं यात आहेत. यात आपण आपल्या घरी जावं, देवघर देव्हारा तपासावं, त्यात पूर्वजांचे टाक, देवी खंडोबाचा टाक तो बरोबर आहे का, आणि देवी माहीत आहे का. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इथे उपलब्धता आहे. राजे छत्रपती शिवरायांनी या देशावर, या संस्कृतीवर अभूतपूर्व असं उपकार केलेले आहेत, योगदान दिलेलं आहे की अनेक युग जातील त्यांचं कार्य कोणी विसरू शकत नाही. एवढे उपकार छत्रपती शिवाजीराजांनी या महाराष्ट्रावर, या देशावर केलेले आहेत. तर त्यांचा जो क्षात्रधर्म आहे, ज्या सज्जनांकडं क्षात्रधर्म आहे, त्यांनी तो दाखवावा. त्या सूचीमध्ये मुख्य मूलभूत 96 कुळं होती, तिची 7000 कुळं झाली आणि त्या रचनेप्रमाणे त्या कुळाचं गोत्र कोणतं त्याची माहिती दिलेली आहे. इथे जमलेल्या बऱ्याच जणांना आपलं गोत्र माहीत नाही, आपलं कुळ माहीत नाही. कुळ माहीत नाही याचा अर्थ काहींची नावं, आडनावं देशपांडे आहेत, जोशी आहेत, ती आडनावं नाहीत. पाटील आहेत, हे आडनाव नाही. देशमुख आहेत, हे आडनाव नाहीत. ते हुद्दे आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणून आपलं कुळ कोणतं आहे आडनावाप्रमाणे, त्यात आपलं गोत्र. कुठली पूजा करताना गुरुजी लोक विचारतात तुमचं गोत्र कोणतं आहे, म्हणजे तुमच्या कुळाचे मुख्य ऋषी कोण आहे त्याला गोत्र म्हणतात. ते आपल्याला माहीत आहे का नाही. अनेक लोक कश्यप गोत्र लावून काम चालवूपणा करतात, त्याचे अनुभव मिळत नाही, त्याचे रिझल्ट मिळणार नाही. म्हणून आपण या ग्रंथामध्ये आपलं कुळ शोधा, त्या रकान्यामध्ये गोत्र शोधा. तुम्ही चंद्रवंशातले आहात का सूर्यवंशातले आहात त्याची माहिती त्यात तपशिलात दिलेली आहे. त्यात तुमचा खंडोबा देवी कुठली ती माहिती दिलेली आहे. तुमचा मूळ पुरुष कोण होता त्याचं त्या रकान्यात माहिती दिलेली आहे. काही हजार वर्षापूर्वीची, हजारो वर्षापूर्वीची माहिती भाटांना जी माहीत नव्हती ती छत्रपतींनी मिळवली आणि उभ्या भारताला समाजरचनेप्रमाणे देवी, गोत्र, खंडोबा, देव, देवघर, किती देव असावेत, कोणते नसावेत, या साऱ्या बाबी अक्षरशः डोळसपणे त्यांना त्या जनतेपर्यंत पोचवाव्या लागल्या. एवढं कार्य आज तागायत कुठल्या देवानंसुद्धा केलं नाही, ते छत्रपतींनी केलेलं आहे. म्हणून हा महाराष्ट्र जो आहे हा छत्रपतींचा आहे, संत श्रेष्ठ तुकारामांचा आहे, ज्ञानेश्वर भावंडांचा आहे, नव्हे अवघ्या संत मालिकेचा आहे. त्यांची विचारधारा या कार्यातून जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम आपणाला सर्वांना, स्वामी हे प्रमुख माध्यम आहे. स्वामी महाराज समजून घेण्यापूर्वी, स्वामी महाराज समजून घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्याआधी ही संस्कृती समजून घेणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. स्वामी महाराज हे कलियुगाचे सर्व चालक, पालक, मालक जे काय आहे ते स्वामी आहे, दुमत नाही. परंतु त्यांनी गेल्या 1000 वर्षात हजारो संतांची गुरुपदं घेतली. हे काम कुठल्या एकट्या देवाचं सुद्धा नाही. अब्जावधी लोकसंख्या या जगामध्ये मानवजातीची आहे. तो प्रचंड अनभिज्ञ आहे. महाराजांना सर्व भाषा येतात. तामिळी येते, तेलुगू येते, इंग्लिश येते, हिंदी येते, पंजाबी येते, बंगाली येते, सगळ्याच भाषा येतात. आपण फक्त महाराष्ट्रीयन लोक मराठी तोडकी मोडकी बोलतो, ती मिक्स बोलतो, ती नीट मराठी बोलता येत नाही. परंतु स्वामींना सगळ्या भाषा अवगत आहेत. ते भाषेचा प्रश्न नाही, ते भक्तीचा प्रश्न आहे. म्हणून आपली
देवी गोत्र खंडोबा याची विशेष महती आपल्याला जर माहीत असली तर आपण समस्यामुक्त जीवनाकडे लवकरात लवकर प्रस्थान करतो. उदाहरणार्थ आज आपण अनेक कुटुंबियांनी आपल्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या आणलेल्या आहेत. त्यात मुलं हट्टपणा करणे, त्यांच्या शिक्षणाच्या समस्या निर्माण होणे, नोकरीची समस्या निर्माण होणे, खूप शिकूनही नोकरी न मिळणे, अनेक मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न आहेत, अनेक पालक लोक हतबल झालेले आहेत. अन्य कुटुंबात लहान लहान वयाच्या मुलींचे लवकर लग्न होतात आणि खूप वय होऊनही मुलामुलींची लग्न का होत नाही याची प्रश्नचिन्हांची उत्तरं या कार्यानं या विभागातून दिलेली आहे. म्हणून तुम्ही प्रतिवर्षी देवी खंडोबाला गेलंच पाहिजे. आणि देवीला गेलं, ती देवी आपल्याला माहीत पाहिजे. महाराष्ट्रात रहिवाशांची 4 प्रमुख पीठं आहेत, त्यात तुमची सप्तशृंग आहे का, त्याची खातरजमा करा. तिला जगदंबा म्हणतात. किंवा तुळजापूरची मराठवाड्यातली आहे का, कोल्हापूरची अंबाबाई आहे का, किंबहुना माहूरचे रेणुका आहे का, याची खातरजमा करा. आणि त्या खातरजमाप्रमाणे आपण त्या देवीचा उजळ माथ्यानं टाक देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा करा. आणि वर्षाला एकदा तरी देवीला जाऊन तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य हे सारं करा. आज सकाळी काही भगिनी आल्या, त्यांच्या घरात देव्हाऱ्यात देवीचा टाकच नव्हता. इथून कोणीतरी सांगितलं श्रीयंत्रणेमध्ये. श्रीयंत्र ही देवता म्हणता येणार नाही, ते देवीचं, महालक्ष्मी मातेचं, भगवान विष्णू नारायणांचं ते आसन आहे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचा उपयोग आहे. ही जी प्रकार, गुणधर्म, माध्यमं ही जनतेला अजून माहीत नाही. जनता अनभिज्ञ आहे. श्रीयंत्र ही काही देवीची प्रतिकृती नाही, ते माध्यम आहे. म्हणून आपण याचा अर्थ श्रीयंत्राची पूजा करू नका असा होत नाही. पण आज अनेक बाजारात चुकीची श्रीयंत्र आलेली आहेत. काही व्यावसायिक लोक मार्गाला कुठेतरी फसून राहिलेले आहेत. जे खरं श्रीयंत्र आहेत ते फक्त इथे उपलब्ध आहे. अन्य मार्केटमध्ये जी श्रीयंत्र आहेत ती सगळी 80% चुकीची आहेत. त्याचे रिझल्ट मिळत नाही. म्हणून आपण त्याची उभ्या असणाऱ्या भगिनींकडून खातरजमा करा. हे खरं आहे का खोटं आहे? खोटे शिक्के फार चालतात. हा कलियुग आहे. म्हणून योग्य ते मार्गदर्शन या विभागातून जर आपण समजावून घेतलं तर खरं आणि खोटं काय आहे ते समजण्या इतपत मार्गदर्शन, देव देव्हारा, देव किती कोणते असावेत, तीच अवस्था खंडोबाची आहे. आपला खंडोबा कोणता आहे? महाराष्ट्रात 14 प्रमुख खंडोबा आहेत. त्यातले प्रमुख जेजुरीचे आहेत. बऱ्याच जणांचा पालीचा आहे, कोणाचा नळदुर्गाचा आहे, कोणाचा मालेगावचा आहे, कोणाचे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. असे नका. परंतु आपण आपल्या कुलदैवताला वर्षातून एकदा तरी एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा त्यांना देतो का? एवढं जर खंडोबा देवीचं तुम्ही केलं तर तुमच्या कुटुंबात कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत, त्या मार्गी लागतील. म्हणून आपण वर्षातून एकदा देवी खंडोबा यांचा सन्मान उजळ माथ्यानं सश्रद्धेनं आपण करावा. कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखांच्या काही समस्या असतील. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये बाप घरात आला तर बेटा निघून जातो.
बाप बेट्यांचं जमत नाही. मग याचा अर्थ आपण कसा लावायचा की आपल्या कुळावर, आपल्या कुटुंबावर खंडोबाचं काही ऋण आहे, तथा खंडोबाचा काही रोष आहे. म्हणून कुटुंब प्रमुखांनी हा मल्हारी सप्तशती ग्रंथ प्रति रविवारी तरी वाचावा. त्याला 1 तास लागतो, त्याला 700 ओव्या आहेत. हा मल्हारी सप्तशती वाचायला तास, सव्वा तास लागतो. दर रविवारी हा ग्रंथ जर आपण याचं वाचन पठन मनन केलं आणि वर्षातून एकदा खंडोबाच्या चरणावर आपण लीन झालो, कुटुंबामध्ये समेट होईल, दुरावा दूर होईल, कुटुंबात एकजूट निर्माण होईल. या गोष्टी कुणाला नको आहे, त्या आपण केल्या पाहिजे. हा मल्हारी सप्तशती सर्वांनी वाचावा, आबालवृद्ध माता भगिनींचं. त्याला असं काही बंधन नाही की महिलांनी वाचू नये म्हणून. इथे बसलेल्या आमच्या अनेक भगिनी फावल्या वेळात मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचतात. त्यामुळं कुटुंबामध्ये एकता, एकजूट, निर्व्यसनी कृती त्यामुळं कुटुंबाला मिळालेली आहे. म्हणून कुटुंबात सौख्य, समाधान या गोष्टी आमच्या सर्व इथे बसलेल्या, घरी असलेल्या सर्व भगिनींना अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही सर्वप्रथम देवघर, देवारा तपासून घ्या. बऱ्याच कुटुंबामध्ये देवांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. वर्ष 2-2 वर्ष ते देव घासून घासून त्यांना होल पडलेले आहेत. त्याला माशी लागणं म्हणतात. ते ज्यावेळी तुम्ही खातरजमा त्याची कराल, एका ताटामध्ये पाणी घेऊन ते देव ज्यावेळी आपण पाण्यात ठेवू, त्यातून हवेचे बुडबुडे येतात. जसं आपण सायकलचं, वाहनांचं पंचर काढतो, तसे देव जर पंचर झाले ते कुचकामी होतात, ते कुठलंच काम करत नाही. त्याला माशी लागणं म्हणतात. अशा वेळी ते देव सुवर्णकारांकडे न्यावेत. शक्यतो देव चांदी किंवा तांब्याचे असावेत. सोन्याचे देव कोणी करू नयेत. असतील तर अनेक समस्या निर्माण होतील. म्हणून देव शक्यतो शुद्ध धातू, चांदी किंवा तांब्याचे असावेत. त्यांना पाट असावी. अनेक काही सुवर्णकार पाट लावत नाही. पाट नसली तर त्याची पाठ राखण देव करत नाही. म्हणून या बारीक सारीक बाबी मराठी अस्मितेत आपल्या आलेल्या आहेत. त्या सहानुभूतीपूर्वक आपल्याच भगिनींनी आता पौरोहित्य करावं आणि प्रत्येक घरामध्ये ग्राम अभियान राबवताना देवघर, देवारा तपासून घ्या. नवीन देवघर आणताना त्याची सर्वप्रथम पूजा करावी. थोड्या फुलांच्या पाकळ्या आणाव्यात. त्यावर पुरुष सूक्त म्हणून त्या देवघराचं प्रथम पूजन करावं. नंतर देवांना त्यात बसवावं. पुरुष सूक्त वाचायला मोजून 1 ते 2 मिनिट फार झाले. अशा पद्धतीनं तुम्हीच जर पुरोहित झालात, एवढे पुरोहित कुठून मिळणार तुम्हाला पूजा करायला? तुम्हीच पुरोहित व्हा. आणि भारतात आणि जगामध्ये आपणाला आश्चर्य वाटेल, आमच्या साऱ्या माता भगिनी स्वतः पौरोहित्य करतात. वास्तुशांतीसुद्धा आता स्वतः करायला लागलेल्या आहेत. 2-2.5 तास ती पूजा करायला लागते. कारण एवढे पुरोहित तुम्हाला उद्या मिळणार नाही. म्हणून त्याचीसुद्धा उपलब्धता, त्याचेसुद्धा ग्रंथ आणि कृती आमच्या भगिनींकडे आहे. म्हणून आपण स्वतःचे स्वतः आपणाला वास्तुशांती करता येईल. तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण करता येतो. इथे बसलेल्या अनेक भगिनी स्वतः सत्यनारायण करतात बघा. आणि तुम्ही त्यांना विचारा, तुमच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं खाली आलं आहे का नाही, कमी झालं आहे का नाही. त्यांनाही म्हणू शकत नाही कर्जाचं ओझं खाली खाली येत चाललं. हे लक्ष्मी प्राप्तीची कृती आहे. म्हणून जगामध्ये, देशामध्ये, आमच्या अगदी अरब राष्ट्रामध्ये, दुबईमध्ये सुद्धा प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या माता भगिनी तिथे दुबई, अरब कंट्री, अमेरिका, लंडन, जपान, जर्मनी, प्रगत राष्ट्रांमध्ये आज त्यांचा पहिला नंबर आहे. आपणाला आश्चर्य वाटेल.
आश्चर्य वाटण्याचं प्रयोजन नाही, वस्तुस्थिती लपवता येत नाही. ज्या भगिनी इथे प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, श्रीयंत्राचं पूजन करतात, बऱ्यापैकी अनेक भगिनी श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत आणि मराठी 5 अध्यायाची ही पोथी वाचतात, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात आणि प्रतिपौर्णिमा खाडा जात नाही, त्या पूजा करतात. त्यांना काही अडचण असेल तर घरात मुलांकडून ती पूजा करून घेतलेली चालते. परंतु घरात अडचणीचे जे मासिक धर्माचे नियम आहेत ते तुम्ही नव्या पिढ्यांना सांगा, ते पाळलेच पाहिजे. ज्या घरात पाळले जात नाही तिथे देवांचा वास राहत नाही. म्हणून आपण कळकळीनं हा गुह्य भाग भगिनींना कृपया सांगण्याचं कृपया काटकसर करू नये किंवा मनात कुठला संकोच आणू नये. हे कळकळीचं आवाहन एवढं स्पष्ट या मार्गाशिवाय कोणी बोलू शकत नाही. म्हणून आपण ते नियम पाळावेत, पावित्र्य पाळावं. या कलियुगात एक संज्ञा आहे, यंत्राधीनंच जगत सर्व मंत्राधीनंच देवता. देव हे मंत्राच्या अधीन आहेत. आपली दैनंदिन क्रिया यंत्राच्या अधीन आहे. आजच्या मितीला कलियुगात आता इथे काही मुंबईहून लोक आलेले आहेत, लांबून आलेले आहेत. तुम्ही त्यांना सांगितलं जा बैलगाडीत बसून तुमच्या गावी, ते जातील का? कालमान तो राहिला नाही. यंत्राधीनंचे जगत सर्व हे आजचं जग विज्ञान यंत्राशी संबंधित आहे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. यंत्राधीनंचे जगत सर्व पण मंत्राधीनंचे देवता. याचा ज्यांना समन्वय मेळ घालता येईल त्यांचा संसार योग्य पद्धतीत सुखाचा तडीत जाईल असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेले आहेत. हात वरती नसणाऱ्या भगिनी नव्या आहेत किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती कोणी सांगितलेली नाही, म्हणून याला ग्राम अभियान म्हणतात. तर या ग्राम अभियानातून आमच्या भगिनींनी घरोघरी भगिनींना ही भारतीय संस्कृती हिचं अनन्यसाधारण अतिमहत्त्व कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांनासुद्धा तुम्ही विज्ञानात सांगा, भगवतीच्या उपासनेचं फलित सांगा. आज जगामध्ये आणि देशामध्ये अनाचार अत्याचार कमी होण्याऐवजी वाढलेले आहेत. पण भगवतीची नजर आणि भगवतीची कृती ज्या घरात आहे तिथे अशा घटना घडूच शकत नाही असा आमचा पोटतिडकीनं दावा आहे. भगवतीनं आपल्या 11 अलंकारापैकी अनेक अस्त्र भगिनींजवळ दिलेली आहे त्यांच्या संरक्षणासाठी. त्यात कंकण नावाचं एक अस्त्र आहे. आमच्या ग्रामीण भारतामध्ये साऱ्या भगिनी काचेची कंकणं घालतात. चुकून विनोदातून सांगायचं झालं, अजूनही ग्रामीण भागात कधीकधी भगिनींचे मतभेद भांडणं होतात, भांड्याला भांडं लागतं. अशा वेळी ते कंकणं करकचून त्या मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे जातात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया शक्ती प्रवेश करते. एक नवीन ऊर्जा त्या देहामध्ये प्राप्त होते. तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्ही त्या भगिनींना भेटून बघा. पण भांडण करण्यासाठी कंकण नाही, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहे. हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आज भगवतीनं तुमच्याजवळ तुमच्या संरक्षणासाठी खूप मोठी आश्रय दिलेली आहे, त्याचा वापरच कोण करत नाही. म्हणून ती जर आश्रय वापरली तर आज वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये जे नको ते ऐकायला येतं, जे डोळ्यानं नको बघायला ते बघावं लागतं, ते बंद होईल. हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून तुम्ही भगिनींनी पुन्हा झाशीची राणी, पुन्हा जिजाऊ साहेब, पुन्हा अहिल्यादेवी होळकर हे जे जीवनादर्श आहेत
काही स्त्री संतांचे जीवनादर्श आहेत, ते रुजवा, शाळेत ते शिकवा, तर त्या शाळेत दिवे लावण्याचं काहीतरी प्रयोजन होईल. नुसतं पुस्तकी ज्ञान चालणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की पहिलं संरक्षण आहे, दुसरं देश कल्याण आहे, तिसरं धर्मकल्याण आहे, मग चौथं व्यक्तिगत जीवन आहे. या जीवनांकडे दिशादर्शक दाखवण्याचं काम या कार्यातून मराठी अस्मिता, भारतीय संस्कृतीत काम करणाऱ्या आमच्या भगिनी करत असतात. म्हणून तुम्ही याचा अंतरंगाकडे वळा की या मराठी अस्मितेत काय भरलेलं आहे. हा मराठी अस्मिता ग्रंथ त्यांना दाखवा. मला वाटतं चैत्र शुद्ध 1 ते फाल्गुन कृष्ण 30पर्यंत प्रति महिन्यात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रतं आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहेत, कुलाचार आहेत, खंडोबा आहे, देवी आहे, नवरात्र आहे. हे का करायचे? यामागे विज्ञान काय सांगतं, यामध्ये अध्यात्म काय आहे आणि यामध्ये कौटुंबिक समाजशास्त्र काय आहे, याचा मेळ घालण्याचं काम मराठी अस्मितेतून केल्यामुळं लाखो हजारो वर्षात आमच्या माता भगिनींनी ही भारतीय संस्कृती जीवाभावानं, सोशिकतेनं, नम्रतेनं ती अजून टिकून ठेवलेली आहे. एवढं या देशावर मोगल आले, इंग्रज आले, 700 वर्ष मोगल सत्ता, 150 वर्ष इंग्रज सत्ता, अनेक मंदिरं पाडली, अनेक देवळं पाडले, ग्रंथ जाळले, संस्कृती नष्ट करता आली नाही. त्याचा अर्थ काय? म्हणून आपण मागचा मागोवा घेऊन पुढे जाताना इतिहासाला आपण स्मरून काम करावं, इतिहासाचा पुन्हा पुनर्जीवन आपण करावं, हे कळकळीचं आव्हान आहे. आणि याचे सर्व श्रेय छत्रपती शिवाजीराजांकडे जातं. छत्रपतींचं फार महत्त्वाचं काही मार्गदर्शन त्यांना संतश्रेष्ठ तुकारामांनी केलं, अन्य संतांनी केलं. पण खरा याहीपेक्षा मोठा आशीर्वाद त्यांच्या महाअभिषेकाला 1674ला प्रत्यक्ष दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारातून गाणगापूर ते रायगड अशी पायपीट केली आणि तिथे बिना निमंत्रणानं जाऊन 2 लाख त्यावेळी लोक देशातून जगातून जमा झालेले होते रायगडावर. तिथे सर्वप्रथम मातोश्री जिजाऊ साहेबांना राजसिंहासनावर बसवलं. 32 मण असणाऱ्या सोन्याचं ते सिंहासन होतं, हिरे रत्न मुकुट लावलेलं ते सिंहासन होतं. ते इंग्रजांनी केव्हा गायब केलं ते माहीत नाही. त्या सिंहासनावर सर्वप्रथम बसवलं ते जिजाऊ साहेबांनी आणि जिजाऊ साहेबांची स्तुती करून गौरव उद्गार काढून आम जनतेला सांगितलं की ही राजमाता, ही लोकमाता जर महाराष्ट्रात जन्माला आली नसती, इथे काय अवस्था असती महाराष्ट्रात, हे कुठल्याही ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही. आज मराठवाड्यातून काही भगिनी आलेल्या आहेत देवगिरीच्या किल्ल्याच्या तळाशी असणाऱ्या गावात. आम्ही सकाळी त्यांना तेच सांगितलं, इथे मराठवाड्यातून ज्या भगिनी आल्यात देवगिरीच्या, त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा, ज्या आल्या असतील त्यांनी. कुठे असतील त्यांनी थोड्या वेळानं आपला परिचय द्यावा. सांगण्याचा आशय आमचा असा आहे की छत्रपतींचं स्वराज्य, त्याचा पूर्व इतिहास 100 वर्ष आधी देवगिरीवर रेखाटला गेला होता. शिवाजीराजांचे आजोबा, आईचे वडील लखोजी जाधव, त्यांचे गुरु एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, त्या काळात जनार्दन स्वामींचं गुरुपद प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामींनी देवगिरीच्या किल्ल्यावर घेतलं आणि तिथून स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि मग छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला आणि मग ही
हिंदवी स्वराज्य अटकेपार भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. खूप मोठा इतिहास आहे. एवढ्या कमी शब्दात छत्रपतींचा इतिहास सांगणं कुणालाही शक्य नाही. परंतु छत्रपतींचे खरे गुरु भगवान दत्तात्रेय आविष्कारात नरसिंह सरस्वती स्वामी होते, हे आम्हाला सांगायचं. आणि मग शिवरायांना त्या सिंहासनावर बसून पाठीवर थाप मारून कानात मंत्र सांगून, शिवबा तुला एक असा आशीर्वाद मिळालेला आहे, देतोय की वर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, पण जगात आणि 7 समुद्रापलीकडे तुला कोण ओळखणार नाही. तुझं नाव सर्वदूर जाईल आणि तुझी संस्कृती भविष्यकाळात उज्ज्वल यशस्वी होईल, असा आशीर्वाद दिलेला होता. एवढा मोठा आशीर्वाद छत्रपती शिवाजीराजांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी त्या आविष्कारात गाणगापुरातून दिला, म्हणून आज त्यांचं कार्य भरत चाललेलं आहे. म्हणून त्यांचा जीवनादर्श शिक्षण क्रमात केवळ 4थी 5वीच्या पुस्तकात शिवाजीराजे सांगून चालणार नाही. अथत इति PhD पर्यंत छत्रपतींच्या मूल्यांचं जीवनादर्श सर्वच शिक्षण, उच्च शिक्षण क्रमात असणं गरजेचं आहे. शिवाजीराजांचा इतिहास कमी शब्दात सांगून समजणारा नाही, तो खूप मोठा आहे. म्हणून तो वारसा, जिजाऊंचा वारसा मराठी अस्मितेकडे आलेला आहे. आणि मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनींनी आजपासून या महाराष्ट्रात, या भारतात कुठेही तुम्ही निमित्तानं गावी गेलात, पहिलं देवघर तपासा. देव किती आहेत, कसे आहेत, तिथे काय करायला हवं, याला खरं ग्राम अभियान म्हणतात. तुम्ही देवीला वर्षातून एकदा जाऊन आलात का? खंडोबाला आलात का? तुम्ही देवांची पूजा कशी करता, याविषयी आपले विचार त्यांच्यापर्यंत मांडावेत. रोज तुम्ही ज्यावेळी जेवण करता त्यावेळी सकाळ संध्याकाळ जी तुम्ही भाजी भाकरी खाता त्याचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवता का, हे पण विचारा. जे तुम्ही खाता ते नैवेद्य त्यांना दाखवा. यथा देहे तथा देवे. जे देहाचे सोपस्कार आहे ते देवाचे आहेत. तुम्ही आंघोळ करता, देवाला स्नान घालणं त्याला आंघोळच म्हणतात, अभिषेक म्हणतात. तुम्ही जेवण करता, देवाला नैवेद्य दाखवता. हे किती सोपं आहे. त्यात 5 पक्वान्नच पाहिजे अशातला भाग नाही. काही भगिनी नवीन सेवेकरी घडू नये म्हणून, नाही स्वामींना ते पंचपक्वान्नच लागतं तरच नैवेद्य आणा, हे साप चुकीचं आहे. स्वामींना भाजी भाकरी सर्वात प्रिय आहे. जे तुम्ही खातात, चटणी भाकरीसुद्धा चालते. आता यापेक्षा आणखी दुसऱ्या भाषेत बोलणं उचित नाही. म्हणून आपणात जे जे आवडतं ते ते स्वामींना दाखवावं, द्यावं. त्यांना ते आवडतं. यथा देहे तथा देवे. मराठी अस्मितेवर खूप बोलता येईल, वेळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही. परंतु आज तुम्ही जे प्रश्न आणलेले आहेत ते ह्या मुद्द्यावर आहे. तुमच्या घरात देवांचे टाक, खंडोबाचा टाक, तुम्ही देवी खंडोबाला जाऊन आलात का नाही, तुमचा खंडोबा तुम्हाला माहीत आहे का नाही, देवी माहीत आहे का नाही. आणि यातही अजून क्षात्र धर्मामध्ये काही गुह्य बाबी तुम्हाला माहीत नाही. बऱ्याच जणांना आपली कोळं मूळ माहीत नाही. बरेच लोक पाटील लावतात. पाटील हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. देशमुख हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. जोशी, कुलकर्णी, देशपांडे ही हुद्दे आहेत, आडनावं नाहीत. हे पहिलं डोक्यातून काढून टाका, मग आमच्याशी बोल. मग तुम्ही म्हणाल त्यासाठी काय करावं. जुन्या लोकांनी कंसामध्ये कुळाचा उल्लेख केलेला होता. ते कुळ जर सापडलं आणि ते 96 कुळीत टॅली केलं तर तुम्हाला तुमचा वंश, गोत्र, देवी, खंडोबा याचं ताबडतोब त्या परिशिष्टामध्ये त्याची माहिती उपलब्ध केलेली आहे. आणि जोपर्यंत तुम्ही खंडोबा देवीला जात नाही तोपर्यंत स्वामी तुमचं काम करणार नाहीत. हे पण तेवढंच खरं. म्हणून तुम्ही स्वामी चरित्र वाचक असाल
इथे जे स्वामीचरित्र वाचक आहेत त्यांनी कृपया हात वरती करावेत. बरेच हात वरती आलेत, धन्यवाद आहेत. त्या 12व्या अध्यायामध्ये बाळप्पाला सुद्धा देवी माहीत नव्हती हो. स्वामींना तसदी झाली, त्यांनी स्वतः तुळजापूरच्या देवीच्या आविष्कारात ते तिथे प्रकट झाले आणि खुणेनं सांगितलं ही तुझी देवी आहे, तू तिला दरवर्षी जा. याचा अर्थ काय? स्वामी अक्कलकोटला जाताना खंडोबाच्या मंदिरात का गेले? उभ्या महाराष्ट्राला बऱ्याच जणांना खंडोबाची कल्पना नव्हती, म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबाला जाऊन त्याचा सन्मान करावा. ते आपले आईबाप आहेत, खंडोबा हे वडील आहेत. खरं तर खंडोबा हे शंकर आहेत. त्यांनी खंडोबा अवतार घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि भगवती ही पार्वतीचं स्वरूप आहे. तिनं भारतामध्ये 52 शक्तिपीठं निर्माण केली, पैकी 4 पीठं महाराष्ट्रात आहेत. सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर ही प्रमुख 4 पीठं आहेत. या व्यतिरिक्त ज्या काही देवता आहेत, फार मोठा संभ्रम हल्लीच्या नव्या पिढ्यांच्या मनात झालेला आहे. गावा मिळून मानलेली देवी तिलाच कुलदेवता मानतात. नव्हे, ती ग्रामदेवता आहे. तिचं काम त्या गावाचं रक्षण करण्याचं आहे. ज्यांना काही साक्षात्कार दृष्टांत झाला त्यांनी आवडत्या देवतेची स्थापना केलेली आहे, त्यांना स्थापित देवता म्हणतात. असे भिन्न भिन्न प्रकार आहेत. ग्रामदेवता, इष्टदेवता, स्थापित देवता, आराध्य देवता आणि महत्त्वाची कुलदेवता. यातला प्रकार जोपर्यंत मराठी अस्मितेतून तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत संस्कृती कळणार नाही. म्हणून आज मराठी अस्मितेवर आपण बारीक सारीक ज्या काही सूचना समस्या असतील त्या आमच्या उभ्या असणाऱ्या भगिनींकडून कृपया सहानुभूतीपूर्वक समाधान झाल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही देव आणले असतील तर ते सुद्धा इथे तपासून घ्या. एका ताटामध्ये पाणी ठेवा, ते पाण्यात बुडबुडे हवेचे येतात का ते बघा. आणि ज्यावेळी घरात देवांना माशी लागते, किती अभ्यास केला तरी मुलं शाळेत पास होत नाही, हे त्याचं पहिलं लक्षण आहे. सगळे स्थळं मुलामुलींना बघायला येतात, शेवटच्या घटकेपर्यंत लग्न मोडतं. काहींचे साखरपुडा होऊन लग्न मोडतात. देवांना माशी लागलेली आहे. हे कोण सांगेल? कार्यकारण भाव त्या पत्रिकेत लिहिलेला नाही. असं अनेक लोक अगदी कुंडल्या बघतात. कुंडल्या बघण्याबद्दल दुमत नाही, पण या गोष्टी त्यात कधी येणार नाही, सापडणार नाही. हे आपले कुलधर्म कुलाचार आहेत. हे शास्त्राच्या पलीकडे आहेत. हे शास्त्र जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत ज्योतिषशास्त्र कळणार नाही. म्हणून अनेक शास्त्राचा समावेश मराठी अस्मितेत आपल्या मूलभूत पूर्वजांनी, ते अंगठेबाज होते तरी त्यांना तेवढं ज्ञान होतं. खरं तर आमचा एकही संत कधी शाळेत गेला नाही. ज्ञानेश्वर महाराज कधी गेले नाहीत, एकनाथ महाराज गेले नाहीत, तुकाराम महाराज गेले नाहीत, रामदास स्वामी गेले नाहीत, कुठल्याच शाळेत गेले नाहीत. चोखोबा, गोरोबा कोण गेले नाहीत. परंतु त्यांच्याजवळ जे ज्ञान आजही आहे ते कोणाजवळ नाही. PhD झाल्यावाल्यांकडे सुद्धा नाही. मग हे आलं कुठून? ज्यावेळी आपण समाजात वावरतो, भेटतो, लोकच आपल्याला शिकवत असतात. त्याला ग्राम अभियान म्हणतात. हे संतांची बाणी आहे. म्हणून आपण सत्संगातून या साऱ्या गोष्टी, या सर्व कृतीवर मात करत असतात. म्हणून या सगळ्या बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक आपण समयदानातून जनतेपर्यंत पोचवाव्यात, हे कळकळीचं आवाहन आहे. आज भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत. तुमच्या पोटात ते आमच्या होटात आहे. त्यात पहिला प्रश्न व्यसनाधीनतेचा आहे. अनेक कुटुंबामध्ये पुढची पिढी चोरून व्यसन करायला लागलेली आहे. अनेक ड्रग, मद्य, काय काय रोज तुम्ही वृत्तपत्रात बघता. सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, पालकांनाही माहीत नाही आणि गुरुजनांनाही माहीत नाही. ते परोक्त निर्व्यसनी होण्यासाठी शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करून ते तीर्थ जर त्यांना दिलं पालकांनी,
तुम्ही माता भगिनींनी, तर 100% 40 दिवसात ते शाकाहारी निर्व्यसनी होतात. तर दुसरा प्रश्न आज तुम्ही भगिनींनी आणलेला आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज कुठल्या तरी निमित्तानं अनेक लोक कर्जबाजारी झालेले आहेत. अनेक कारणं आहेत. ते कर्जमुक्त होण्यासाठी त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. इथे बसलेल्या मगाशी वरती हात करणाऱ्या भगिनींनी इतर भगिनींना त्याची पूर्ण माहिती द्यावी. त्याचं रोज पूजन करावं. 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करावं. दर पौर्णिमेला त्याचं पूजन करताना वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवावा. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी. त्यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. कारण लक्ष्मीचं वाहन कमळ आहे आणि कमळाची फुलं रोज 108 आपल्याला मिळणार नाहीत. परंतु न खराब होणारं कमळाच्या बियातून प्राप्त झालेलं कमळाचं बी, त्याला कमळगड्डा म्हणतात, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याची माळ श्रीयंत्राला जर अर्पण करून आपण सत्यनारायणाचं व्रत स्वतः केलं, डोक्यावरचं कर्ज हळूहळू खाली येतं आणि ते कुटुंब कर्जमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त होतं. आत्महत्या करत नाही. आज जी आत्महत्या एक फॅशन निघालेली आहे, काही झालं की आत्महत्या, त्याचा तो जीव एवढा सोपाच आहे. इतकं सोपं नाही. आणि आत्महत्या झालेल्या कुटुंबात त्याच्या समस्या सुटतात ही गोष्ट कोणी चॅलेंज करावं ती कधीच सुटत नाही, उलट वाढते. आणि ते कुटुंब दुःखी होतं, संकटांना सामोरं होतं. यावर खूप बोलता येईल, परंतु वेळेचा अभाव आहे. म्हणून यासाठी प्रतिपौर्णिमेला स्वतः श्रीयंत्राचं पूजन जर भगिनींनी स्वतः सत्यनारायण करून केलं तर तुम्हाला स्वतः पौरोहित्य बनावं लागेल आणि त्याचं स्वास्थ्य, त्याची आपणाला एक वेगळी अनुभूती नव्या पिढ्यांपर्यंत सांगता येईल आणि दुःखमुक्त, कर्जमुक्त, चिंतामुक्त जीवनाचा मार्ग तुम्हाला त्यातून मिळेल. यावर खूप बोलता येईल. म्हणून आपण मराठी अस्मिता वाचायची म्हणून वाचायची नाही, ग्राम अभियान करायचं म्हणून करायचं नाही. तिथे त्या भगिनींना भेटावं, आदरानं विचारपूस करावी. तुम्ही देवीला जाता का, खंडोबाला जाता का, तुमच्या घरात देव किती आहेत, श्रीयंत्र आहे का, ते पुजतात का. या पूजेचं असामान्य महत्त्व दैनंदिन जीवनाशी त्याची नाळ जोडलेली आहे. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक याही व्यतिरिक्त अजून अनेक समस्या मराठी अस्मितेतून तुम्ही घर बसल्या सोडू शकाल. त्यात घराची रचना कशी असावी यासाठी इथे गीतेच्या 18 अध्यायाप्रमाणे इथे 18 विभागात काम करणारे अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन, खरं तर आपलं वार्धक्य आणि म्हातारपण कोणावर अवलंबून आहे, पुढच्या पिढीवर. मग त्यांना तुम्ही श्रावणबाळ पुंडलिक बनवलं तर, आणि ते जर श्रावणबाळासारखे वागले नाहीत, ते जर देवाऐवजी दानव झाले, तुम्हाला वृद्धाश्रम ते एका मिनिटात पाठवून देते. म्हणून तुम्हाला वृद्धाश्रम टाळायचे असतील तर तुमची पुढची पिढी श्रावणबाळासारखी करणं ही तुमची नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून ते करण्यासाठी काही हट्टी, तापट, विकलांग असल्या लोकांना नम्र बनवण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. त्या आपल्या नित्यसेवेमध्ये अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक संरक्षण यंत्र दिलेलं आहे, त्यामध्ये एक मंत्र दिलेला आहे. एक मुठभर लवंगा, मुठभर काळी मिरी त्या यंत्रावरून उतरावी. तो मंत्र दिलेला आहे, त्यावर आमच्या आमच्या इमच्या आच्या हा मंत्र उच्चार करून, अभिमंत्रित करून त्या मिऱ्यांची आणि लवंगांची पूड हट्टी, तापट, अतिहट्टी किंवा जे अजिबात ऐकत नाहीत अशा लोकांना स्वयंपाकातून, जेवताना, भाजीतून
ती पूड जर थोडी थोडी त्यांना खाऊ घातली, ते आदर्श होतील, नम्र होतील आणि आईवडिलांचे पाय कधीच सोडणार नाही, अशी व्यवस्था भगिनी तुम्हाला सांगतील. म्हणून आपण या मूल्यशिक्षणातून हा देश नव्या पिढीला पुढे नेण्यासाठी पुंडलिक आणि श्रावणबाळ म्हणून त्या भूमिकेतून कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या जे आमचे गुरुजन असतील त्यांना तुम्ही ठणकावून सांगा, तुम्ही अमेरिकेत नाही, तुम्ही हिंदुस्थानात आहात. तुमची मातृभाषा, तुमची संस्कृती मुलांवर शिकवलीच पाहिजे. तुम्ही इंग्लिश भाषा, त्यावर आमचा विरोध नाही, इंग्लिश जरूर यावं, नवे अजून अनेक भाषा याव्यात. पूर्वी 16 भाषा शिकवल्या जात होत्या, या देशात 16 भाषा बोलल्या जात होत्या, परंतु इंग्रजांनी आणि आधी मोगलांनी त्या बंद केल्या आणि आपसात वाद लावून दिले, जातीयता निर्माण केली. त्यावर आम्हाला बोलायचं नाही. परंतु आजच्या मितीला आपली मातृभाषा, तिचं महत्त्व आणि संस्कृती, तिचं महत्त्व, इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये बहुविध भाषेतून ते सांगता आलं पाहिजे. घरी महाराष्ट्रात मराठी बोलता आलं पाहिजे. केवळ आईवडील एवढं नातं लक्षात न ठेवता आपला कुटुंबात, समूहामध्ये जी नातीगोती आहेत तीसुद्धा माहीत पाहिजे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना आईवडील, भाऊ बहीण या व्यतिरिक्त काहीच माहीत नाही. चुलते काके कोणाला म्हणतात, आजी कोणाला म्हणतात, आत्या कोणाला म्हणतात, मावशी कोणाला म्हणतात, काही माहिती नाही. हे कोण शिकवेल? समाजात कोणाला वेळ नाही, कोणी शिकवत नाही या कार्याखेरी. म्हणून ही सारी कामं समाज व्यवस्थापनेची या विभागातून आमचे गुरुजन आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना एकत्र आणून ते गावोगावी करण्याचं सत्र काही महिन्यापासून सुरू केलेलं आहे. तुम्ही मराठवाड्यात गेला असाल काही महिन्यापूर्वी, आपण एक फार मोठा महासत्संग संस्कार मेळावा भरवला होता. सुमारे 5 लाख पालक आणि अनेक लाख विद्यार्थी, शिक्षक त्या कार्यक्रमाला 5 दिवस रात्र हजेरी लावत होते. तिथे सारे 5-6 जिल्ह्यातले कलेक्टर्स, सगळे IAS अधिकारी आम्ही बोलावलेले होते. ते म्हणे आम्ही माणसंच आहोत, आमची उद्याची पिढी आम्हाला सांभाळेल की नाही आम्हाला शंका आहे. म्हणून त्या एक्स्पोमध्ये इथे मराठवाड्यातले लोक त्या कार्यक्रमाला जाऊन आले असतील तर ते आपणाला निश्चितपणे बोलतील. असे कार्यक्रम जर आपण प्रत्येक तालुका, जिल्हा स्तरावर राबवले तर अनेक पुंडलिक, अनेक श्रावणबाळ तयार होतील आणि तुमचं वार्धक्य, तुमचं म्हातारपण सुखात जाईल, आबादित राहील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या विभागातून आपण हे जनतेपर्यंत मांडा, हे सांगा. त्याला ग्राम अभियान म्हणतात. तर पुढचा विभाग, इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. जनतेमध्ये आज खूप समस्या आहेत. पाऊल टाकला की समस्या आहेत, श्वासागणिक समस्या आहेत आणि त्यांना समस्यामुक्त करण्यासाठी यामध्ये काही तरतूद आहे, काही नियमावली आहे. त्यांना गुरुचरित्र वाचायला सांगितलं जातं, नवनाथ वाचायला सांगितलं जातं, लग्नासाठी सप्तशती, मल्हारी सप्तशती वाचायला सांगितली जाते. खूपच दोष असतील तर भागवत वाचायला लावलं जातं. अनेक स्तोत्र मंत्र, कोणी अपघातग्रस्त असतील, खूप बेडवर आजारी असतील, त्यांना धुमावती मंत्र, महामृत्युंजय मंत्र, वल्गा सूक्त, एका फुलपात्रात पाणी घेऊन 3 बोटं स्पर्श करून ते जल, ते तीर्थ जर त्यांना दिलं, त्यांना ते औषधं लवकर लागू होतात आणि ती लवकर बरी होतात. डॉक्टरही आश्चर्यचकित होतात की कशी काय ते रुग्ण लवकर बरी झाली म्हणून. हा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून या बारकावे कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत सांगा. एखाद्याचा अकस्मात अपघात होतो, मग अपघातस्थळी प्राथमिक उपचार काय करायचे हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणून तिथे त्वरित एक त्या व्यक्तीवरून नारळ त्या जागेवर फोडून टाकून द्यावा, प्रसाद खाऊ द्या. महामृत्युंजय जपाचा जर आपण वापर केला तर त्या मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर मात करणारी कृती त्या मंत्रात
आपणाला अनुभूतीतून मिळते. खरं तर महाराज 3 मृत्यूपैकी 2 मृत्यूतून वाचवतात. 1 अकाली मृत्यू, 2 अपघाती मृत्यू, या 2 मृत्यूतून वाचवतात. परंतु ज्यांना कालमृत्यू आहे तो देवसुद्धा वाचू शकत नाही. तो कालमृत्यू कुणाला चुकत नाही. ज्या दिवशी जन्म होतो त्याच दिवशी मृत्यू त्याचा पाठलाग करत असतो. हे विसरता कामा नये. म्हणून या साऱ्या बाबी या कार्यातून यथासत्य आपणापर्यंत सांगण्याचं प्रयोजन वेगवेगळ्या विभागातून करण्याचं हे प्रयोजन आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. आज प्रत्येक कुटुंबामध्ये मुलामुलींचे विवाह प्रश्न आहे, गंभीर आहे. सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींचे विवाहाचे आहे. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. आश्चर्य वाटण्याचं काही प्रयोजन नाही. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घर पण राहणार नाही, देशाचं देश पण राहणार नाही. म्हणून त्यासाठी संस्कारच आपल्याला तारू शकतात. म्हणून वयाच्या 5व्या वर्षापासून मुलामुलींवर चांगले संस्कार झाले. इथे बसलेल्या आमच्या काही भगिनी आहेत, त्या मुलींना सासूरवास फार करतात. जेवता जेवता काम सांगतात. आणि ज्या मुली जेवता जेवता हात धुवून आईचं काम ऐकतात त्याच सासरी पास होतात, असा आईचा निर्वाळा आहे. याला सासूरवास म्हणतात, संस्काराचा. आणि हे पूर्वी सर्रास एकत्र कुटुंब असो का विभक्त कुटुंब असो, हे सगळ्या आया मुलींना ही शिकवण संस्कारातून द्यायच्या. आता का केलं जात नाही आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आमच्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे, तपशील न बोलतो. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आईचं अनन्यसाधारण महत्त्व कुठल्याही ग्रंथकर्त्याला मांडता आलेलं नाही. त्याला आई म्हणतात. म्हणून आपण विवाह मंडळातून या साऱ्या गोष्टी कुटुंबशास्त्र म्हणून वैयक्तिक जीवनापर्यंत आपल्याला पोचायला या कार्यानं एक नामी संधी दिलेली आहे. आणि योग्य वयात मुलामुलींचे लग्न व्हावी. अल्प वयात करणंही चुकीचं आहे कायद्यानं, खूप वय झाल्यानंतर करणंही चुकीचं आहे. म्हणून जे वय योग्य निवडलेलं आहे त्याच वयात मुलामुलींची विवाह आवश्यक आहे. कारण भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि या 4ही पुरुषार्थांवर नियंत्रण ठेवणं याला ग्रहस्थाश्रमी जीवन म्हणतात. म्हणून या ग्रहस्थाश्रमी जीवनाचं अनन्यसाधारण महत्त्व विवाह संस्कारानं टिकून ठेवलेलं आहे. म्हणून आज तुम्ही एक काम कमी झालं तर चालेल, परंतु गावागावामध्ये विवाह मंडळं उभी करा. आणि त्या विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यात जो कोणी विवाह करेल तो यशस्वी झाला असे आम्ही पावती देऊ. म्हणून हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता कृपया आपण मुलामुलींची विवाह केली, पुढची सारी संकटं बाजूला होतात. आज ईर्ष्या, द्वेष, श्रीमंती, हरवलेली माणुसकी या सगळ्या घटस्फोटाला कारणीभूत आहे. पूर्वी घटस्फोट 50 वर्षापूर्वी 2% होते. आता भीती वाटायला लागलेली आहे. आता घटस्फोटाचं महानगरात तर 52% प्रमाण गेलेलं आहे. त्यातही अनेक मुली, अनेक मुलं आईवडिलांना न विचारता कोर्टात लग्न लावून येतात. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. तीच जोडपी त्याच कोर्टात कालांतरानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात, वादी प्रतिवादी बनून. आमच्याकडं दर महिन्याला अनेक न्यायदेवता येतात. ते सुद्धा डोक्यावर हात ठेवतात, आम्ही यावर काय उपाय द्यायचा. कानूननं
कौटुंबिक प्रश्न कधीच सुटत नाही, हे तितकंच खरं आहे, त्यांना मान्य आहे. म्हणून त्याला हवी आहे संस्काराची जोड. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला टिकवायचं असेल तर आपणाला संस्कार याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून बसलेल्या घरी असलेल्या सर्व पालकांना आमचं कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही कुठल्या जाती धर्माचे असाल त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुमच्यामध्ये संस्कार असणं महत्त्वाचं आहे. आणि यावर स्वामींनी गेल्या शतकामध्ये अखंड देशाची पायपीट करताना ठणकावून मानवजातीला सुनावलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, त्यालाच माणूस म्हणतात. माणूस व्हायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जाती धर्मामध्ये कुलधर्म कुलाचार आहेत. काहींनी अनेक जाती बदलून घेतलेल्या आहेत आणि काही माणसांना देव बनवून टाकलेलं आहे. त्यामुळं फार मोठी गफलत आणि हे सांगायचं धाडस कोण करत नाही. म्हणून प्रत्येक जाती ह्या कृतीनुसार पडलेल्या आहेत. पूर्वी जाती नव्हत्या, एकच जात होती, त्या काही कृतीमुळे पडलेल्या आहेत. ज्यानं लोहाचा धंदा केला ते लोहार झाले, सोन्याचा धंदा केला ते सोनार झाले, तांब्याचा धंदा ते तांबट झाले. असे कर्मावरून कृतीवरून जाती पडलेल्या आहेत. पूर्वी जाती नव्हत्या, हे छत्रपतींनी स्पष्ट केलेलं आहे 400 वर्षापूर्वी. म्हणून आपणाला अत्यंत प्रामाणिक तळमळीनं कळकळीनं सांगणं आहे की आपण आपली देवी खंडोबा तपासा, त्याला जाऊ द्या. जातपात हा अत्यंत गौण भाग आहे. हल्लीच्या राज्यकर्त्यांसमोरही तो विषय गेलेला आहे. रोज त्यांच्या बोलण्यात जातीपाती गोंधळ आणि देशाला राज्याला कुठेतरी भरकटून टाकलेला आहे. कृपया आपण भरकटून जाऊ नका. ते राज्यकर्ते भरकटले तर चालतील. आमच्याकडं मधल्या काळात काही शास्त्रज्ञ आले होते, त्यांनी सांगितलं संस्कृती भरकटता कामा नये. राज्यकर्ते गेले तर देशावर काही सुतक पडत नाही, पण एक विचारवंत आणि एक तत्ववेत्ता गेला, देश 50 वर्ष मागे जातो. हे तितकंच खरं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या संस्कृतीला पुढे नेणारे पालक आहात आणि हे पालकत्व आपण आता स्वीकारलेलं आहे. हे नव्या पिढ्यांपर्यंत हे 18 विभाग आपण पोचवणं आपली जिम्मेदारी आहे. म्हणून विवाह मंडळातून एक सांगायचा महत्त्वाचा भाग, या विवाह मंडळानं अजून पुढची पावलं टाकली. इथे दर गुरुवार रविवार उपवर वधूवरांची नावं नोंदणी तर चालूच आहे, यात दुमत नाही. परंतु ज्याला कोणी वाली नाही, जे का रंजले गांजले या उक्तीप्रमाणे समाजामध्ये दुःखित लोक फार आहेत. काही घटस्फोटित मुली आहेत, काही विदूर मुलं आहेत. त्यांना योग्य जोडीदार शोधण्याचं काम आमचं विवाह मंडळ करतं. आज आमच्या विवाह मंडळाकडे राज्यात 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नावनोंदणी उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. एवढंच नाही, आत्महत्या पीडित मुलामुलींची विवाह कोण करेल, देशाचं संरक्षण करणारे शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल. एवढंच नाही, समाजात अजून या पलीकडे दुःखी लोक आहेत, जे मनोरुग्ण आहेत, जे विकलांग आहेत, जे अपंग आहेत. त्यांनासुद्धा योग्य जोडीदार शोधण्याचं काम आमचं विवाह मंडळ करतं आहे. आणि मागील 2 महिन्यापूर्वी एकट्या नाशिक जिल्ह्यात 1130 विकलांग मिळाले. त्यातले 18 विवाह त्या दिवशी करून रुपया खर्च न करता करून टाकलेले. आणि गेल्या 70 वर्षात आज तगायत कोणाचाही घटस्फोट फारकती स्वामींच्या कृपेनं झालेलं नाही. म्हणून आपणाला जीवित सुखी करायचं असेल, याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आपणाला गॅरंटीनं या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर पहिला उतावीळपणा दूर ठेवा. शांतपणे ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करा. बरेच लोक प्रेमविवाह करतात, आंतरजातीय विवाह करतात,
तुम्ही सांगा त्यातला एकही विवाह सुखी झाला आहे का? मग आमच्याशी बोला. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण आपल्या ऋणानुबंधाप्रमाणे इथे विवाह मंडळात असणारे जी काही स्थळं आहेत त्यांच्याशी संवाद साधा, विचारविनिमय करा आणि हे विचारानं करा, हाही संदेश आपणाला विवाह मंडळातून न्यायचा आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून परिचय देऊन यंदा दुष्काळ अटळ आहे. मुंबई आणि समुद्र किनारा सोडून पाऊस औषधासारखा पडेल, ते तुम्ही रोज अनुभवता. म्हणून आपल्या सर्व देशभरात शेतीवर, धरणांवर मुबलक पाऊस व्हावा, सुवृष्टी व्हावी, यासाठी आपण सकाळपासून पर्जन्य सूक्त गात होतो. घरीसुद्धा आपण सर्व अन्य विभागात पर्जन्य सूक्ताचं वाचन करावं. पेरणीची सुद्धा अजून काही भागात धाकधूक आहे, पाऊसच नाही, पेरणी कशी करतात? त्यामध्ये बीज परीक्षण आधी करावं, माती परीक्षण करावं, पाणी परीक्षण करावं. गेल्या 70 वर्षात आज तागायत शेतकऱ्यांना कोणी फसवलं नाही. औषधावाले फसवतात, खतावाले फसवतात, बियाण्यावाले फसवतात. आम्हाला शेतकऱ्यांना एक कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही स्वतःचे बियाणं तयार करा. पूर्वी आमचे सारे शेतकरी 50 वर्षापूर्वी कधीही बियाणं विकत घेत नव्हते. स्वतःचं बियाणं असायचं, त्याचा ते वापर करायचे आणि त्यात ते यशस्वी व्हायचे. आता तसं का करत नाही, हा आमचा एक प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर देताना आधी ते बी तुम्ही एका कुंडीत पेरून बघा, त्याची उगवण शक्ती धारणा बघा, मग पेरणी करा. म्हणजे तुमचे श्रम पैसा वाया जाणार नाही. असं मार्गदर्शन कृषी भाग 1-2 कृषी गीतेतून आपणाला दिलेलं आहे. येणकेनं प्रकारेनं समजा सगळे पीक चांगलं आलं ते घरापर्यंत आलं पाहिजे. शेतीच्या अवतीभोवती काही सेंद्रिय दैवत आहेत, त्याचा आपण सन्मान दर प्रति अमावस्येला करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आमचे हुशार शेतकरी प्रतिमहा संबंधित दैवतांना एक भाकरी, कांदा, चटणी, नारळ तिथे अर्पण करतात, प्रसाद खात नाही. त्यांची शेती योग्य पद्धतीत आज चांगली आहे, चांगली पिकते आहे आणि कुटुंबात सुखशांती आहे. कोणी आत्महत्या करण्यापर्यंत टोकावर गेलेली नाही. म्हणून याही बाबी या विभागातून सांगणं अपरिहार्य आहे. म्हणून आपण ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत तुम्ही सांगा, गावठी भाषेत सांगा की त्या म्हसोबाला तुम्ही तो सन्मान करा. 2 पायाचं 4 पायाचं ते टाळा, ते मारू नका, ती हत्या आहे, त्या भानगडीत पडू नका. तुम्ही त्याला भाकरी, कांदा, चटणी, नारळ एवढं पुरेसं आहे, तेवढ्यावर तो तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमच्या कष्टाचं चीज होईल. अशी माहिती या कृषी भाग 1-2 दिलेली आहे. म्हणून आपण ती पानं चाळा, म्हणजे आपल्या शेतीत कुठे घोडं अडलं आहे त्याचं उत्तर आपल्याला कळेल. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरचे अनेक रुग्ण येतात. कमीत कमी दिवसभरात 100 तरी रुग्ण येतात. शेवटचा उपाय, शेवटची भेट. त्यासाठी या कार्यानं कॅन्सरवर गेल्या 20 वर्षापूर्वी संशोधन केलं. बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारा दवा प्राप्त आहे. इथे सप्तरंगी आहे, त्याचा काढा आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. ज्यांच्या शरीरात गाठी आहेत त्यांच्यासाठी वेखंड आहे. इथे उभे असणारे डॉक्टर लोक आपणाला त्या संदर्भात अधिक तपशिलात माहिती देतील, ती आपण स्वीकारावी आणि कॅन्सरमुक्त जीवन आपण जगावं. आज आहारशास्त्र खूप बदलल्यामुळं आपण बघता अन्न प्रशासनाचे धडाक्यानं जे काही जप्त्या चालू आहे, आम्ही म्हणतो त्या एक दृष्टीने बरोबर आहे. फास्ट फूड आहे, दुर्लक्षित अन्न आहे, त्या आजारी आहे, काहींना त्वचेचे आजार आहेत. आणि अशा लोकांच्या हातून जर तुम्ही ते अन्न खाल्लं त्याचे परिणाम काय होते?
मग संबंधित खातं जे करतं ते चूक का बरोबर ते समय सूचकता सांगेल, तपशील न बोलता. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं निवेदन आहे की आपण पुन्हा मूळ पदावर या आणि आहारशास्त्र बरोबर पाळा. आपण फास्टफूड अन्न, पांढरे 5 पदार्थ असणारं अन्न ते टाळा. त्यात बेकरी आहे, दुधात भेसळ आहे, साबुदाणा आहे, साखर आहे, मीठ आहे. हे पदार्थ आज केमिकलयुक्त आहे. आपण पोटात रोज किती विष पाठवतो याची आपल्याला कल्पना नाही आणि ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे. हे डॉक्टर आपणाला अधिक माहिती सांगतील आम्ही सांगण्यापेक्षा. पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवण्यासाठी हे शास्त्र तत्पर आहे. बऱ्याच घरात बंद पडलेली घड्याळं आहेत. किचनला काळा दगड लावलेला आहे. ज्या भगिनींच्या किचनला काळा दगड आहे त्यांनी हातवरती करावा. धन्यवाद. तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा जर ऑइल पेंट लावला ते दुःख, ती संकट त्वरित निवारण होते. म्हणून आपण या ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथामध्ये ती पानं चाळले तुमच्या वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवता येतं. त्यात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, या साऱ्या बाबींचा ज्ञानदान 1 ते 4मध्ये समावेश आहे. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ते ग्रंथ आपण कृपया शोकेशमध्ये ठेवू नये, धुळखाट ठेवू नये. ते रोज 2-2 पानं, 1-1 पान आपण वाचावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. कायदेशीर सल्लागार आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय करून द्यावा. ज्यांना केंद्राचं कामकाज काही आणलेलं आहे त्यांनी या विभागाशी कृपया संवाद साधावा किंवा प्रति 4थ्या शनिवारचं प्रति शनिवारी त्र्यंबकेश्वरी हे प्रतिनिधी असतात त्यांच्याशी संवाद संपर्क करावा हे कळकळीचं आवाहन. पाठोपाठ पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात स्वयंरोजगार प्रतिनिधी आहे, पर्यावरणपूरक प्रतिनिधी आहे, गोवंश विभाग प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहेत. या 8ही प्रतिनिधींनी कृपया आपला सहानुभूतीपूर्वक परिचय द्यायचा आहे की या कार्यातून अजून काय काय सांगितलं जातं तो पुढचे विभाग आपल्या डोक्यावरून जाणारे आहेत. परंतु डोक्यात बसणारे जे 18 विभाग आहे ते जरी जनतेपर्यंत पोचवले तुम्ही खरे सेवेकरी व्हाल. ज्याला खरा सेवेकरी व्हायचं आहे त्यांच्याकडे आमची एक मांग आहे. तुम्ही आठवड्यातला काही वेळ स्वामींच्या कार्याला समयदान द्या. तुम्ही अन्नदान भले देऊ नका, त्या दानावर आम्ही काही उपाशी नाही, परंतु तुमच्या समयदानावर लोकांचं जीवन अवलंबून आहे. ते समयदान द्या एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून पुढील कार्याच्या शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. सर्वप्रथम भगिनी औदुंबराच्या गेटनं दरबारात मौनानं येतील. वाकून मुजरा न करता उभ्यानं हात जोडून, कारण गर्दी असल्यामुळं मागचा माणूस पडतो, म्हणून उभ्यानंच स्वामींना हात जोडावेत. ज्यावेळी दरबार खाली असेल त्यावेळी सवडीनं मुजरा करण्यासाठी नंतर यावं. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी, नंबर 2च्या गेटनं समाधी मठाला केवळ वळसा घालून, औदुंबराला वळसा घालून परिक्रमा करण्याच्या भानगडीत पडू नका. गर्दी असल्यामुळं परिक्रमा करणं हे प्रश्नकर्त्यांना किंवा साधनेसाठी आलेल्या माणसांना उचित नाही. म्हणून आपण मौनानं, घाई करू नका, 2च मिनटं मौनानं आपण या. मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे आपण यावं.
ज्यांना जायचं आहे त्याने मौनानं जावा, ज्यांना यायचं आहे त्याने मौनानं यावं, हे कळकळीचं आव्हान आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र थांबवू. श्री स्वामी समर्थ.